नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 19 डिसेंबर सायंकाळचे 6 वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की 20 डिसेंबरला राज्यातील हवामान कसे राहील, तसेच ज्या काही बातम्या येत आहेत 25 डिसेंबरनंतर पाऊस, तर त्यामध्ये किती तथ्य आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाकी आपण आपल्या हिंदी चॅनलवरती याच्या अगोदरसुद्धा अपडेट्स दिलेले आहेत की जो की सक्रिय पश्चिमी आवर्त येतोय आणि त्याचा प्रभाव उत्तर भारतातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या राज्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. राजस्थान असेल, पंजाब, हरियाणा असेल, तिथेच प्रभाव होणारच आहे. पण आपल्या राज्यात प्रभाव होईल का, आता आपण पाहूयाच. पण त्या अगोदर तापमानाचं बोलायचं झालं तर गोंदिया, नागपूरच्या भागांमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेलं आहे. गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा तापमान 9 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळते. मराठवाडा विभाग, उत्तर महाराष्ट्र साधारणतः या ठिकाणी तापमान 13, 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात हेच तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअसच्या आसपास, काही ठिकाणी 13 अंश सेल्सिअसच्या आसपास सुद्धा आहे. ज्या ठिकाणी घाटाचा भाग आहे त्या ठिकाणी. कोकणात मात्र अजूनही जे काही तापमान आहे 22 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळते. आणि जर आपण सध्याच्या सिस्टीम्स पाहिल्या तर अप्पर ट्रप एक म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सचे एक ट्रप या ठिकाणी असा वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे आणि त्याचे जे काही ट्रपमुळे येणारे ढग आहेत, अति उंचावरचे ढग आपल्याला राज्यात पाहायला मिळतात. त्यामुळे दिवसाच्या तापमानात घट झालेली आहे. बाकी याच WDच्या प्रभावाखाली, याच पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाखाली रत्नागिरीला अंतर्गत भागात समुद्राच्या भागांमध्ये रत्नागिरीपासून एक पावसाचा ढग सक्रिय झालेला आहे. खूप मोठा नाही आहे, पण त्यामुळे काही प्रमाणात रत्नागिरीमध्ये आपण संध्याकाळी किंवा रात्री उशिरा थोड्याफार प्रमाणात पावसाची अपेक्षा करूयात. या व्यतिरिक्त या ठिकाणी बीड आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, ढगाळलेलं हवामान आहे. क्वचित हलके थेंबतील अशा प्रकारचे ढग आहेत. मात्र जास्त काही या ढगांपासून धोका सध्या नाही. बाकी सातारा, सांगली आणि इकडे विदर्भातील भागही ढगाळलेलं हवामान आहे आणि त्या ढगांमधून सध्या तरी जास्त काही पावसाची शक्यता नाही. आणि ज्या काही बातम्या येत आहेत, साधारणतः आपण उद्याचा अंदाज उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाही. आणि एक पश्चिमी आवर्त येतो सक्रिय असा उत्तर भारतासाठी थोडाफार प्रमाणात, तिथे सुद्धा खूप जास्त सक्रियता नाही. मात्र तो पश्चिमी आवर्त येतो त्याच्या बेसिसवरती काय मॉडेलनी 1-2-4 दिवसापूर्वी दाखवलेलं की राज्यातसुद्धा पाऊस होऊ शकतो. पण मॉडेल्समध्ये त्यावेळेससुद्धा एकजूटता नव्हती आणि आत्तासुद्धा 25 डिसेंबरनंतर राज्यात पावसाची शक्यता दिसत नाही. त्यामुळे अशा व्हिडिओपासून तुम्ही लांब राहा. आपल्या हिंदी चॅनलवरती सुद्धा आपण अगोदरच अपडेट दिलेली आहे की पश्चिमी आवर्ताचा प्रभाव जो असेल तो राजस्थान, पंजाब, हरियाणा किंवा उत्तरेकडील राज्य असतील तिकडेच पाहायला मिळेल. आपल्याकडे त्याचा विशेष काय प्रभाव जाणवणार नाही. आणि तापमानाचं बोलायचं झालं तर थोडासा दिवस थंड राहील आणि या ठिकाणी विदर्भाच्या भागांमध्ये हेच जे काय तापमान आहे साधारणतः नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळेल. त्यानंतर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या ठिकाणी 10 ते 12 अंश सेल्सिअस. जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, पुण्यातील भाग असेल, साताऱ्यातील भाग असतील या ठिकाणी तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळेल. सांगली, कोल्हापूरच्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः 14 अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत पाहायला मिळेल. आणि कोकणाच्या किनाऱ्याच्या भागांमध्ये हेच तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास, 20-22 अंश सेल्सिअसच्या आसपास आणि अंतर्गत भागांमध्ये 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.